हाय फ्रेंड्स, स्वागत करते मी एक छानशा व्लॉग रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी। जसं की प्रत्येक सीझन असतो, तर आता कोथिंबीर, गाजर आणि भरपूर अशा पालेभाज्या थंडीतल्या याचा सीझन चालू असतो, तर सतत काही ना काहीतरी प्रत्येकजण ट्राय करत असतो। तर मी आज इथं कोथिंबीरीची वडी करणार आहे आणि कोथिंबीर पण खूप जास्त अशी असते बाजारातसुद्धा अवेलेबल, त्यामुळं रेट पण थोडेसे कमी प्रमाणात असतात। तर मी इथं कोथिंबीर अगोदर स्वच्छ अशी निवडून घेतलेली होती, भरपूर मोठी पेंडी होती आणि त्यानंतर मी त्याचा पालाच फक्त घेतलेला होता आणि त्यानंतर मी तो पाला देखील बारीक चिरून असा घेतलेला होता। बघू शकता एवढा पाला झालेला होता आणि ही साफ केलेली घाण आहे, जसं की काड्या वगैरे असतात त्या वडीमध्ये येत नाहीत रोल करताना, तर त्या घेतलेल्या नव्हत्या आणि मी नंतर ती स्वच्छ अशी चाळणीत काढून घेतली आणि स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली होती, जेणेकरून रीती वगैरे असेल तर ती निघून जाईल। आणि मी बघू शकता खाली प्लेटमध्ये पाणी पडलेलं आहे, तर हे पाणी चाळणीतलं आहे, जेणेकरून ते निथळेल। जेवढं जास्त प्रमाणात निथळेल तेवढं, तर जास्त काही नाही, 15-20 मिनटं निथळण्यासाठी ठेवलेली होती आणि त्यानंतर मी लगेचच सुरुवात केली करायला, कारण ओली होती, जास्त असं पाणी शोषून घेतच नाही, थोडंफार तरी पाणी त्यात राहतंच। तर मी आता इथं बेसन घेते पहिल्यांदा एका टोपामध्ये किंवा पातेल्यात, जेणेकरून मिक्स करायला बरं पडेल। त्यासाठी इथं 4 चमचे बेसन घेतलेलं होतं आणि नंतर मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं। अंदाजपंचीच घेतलेलं होतं, असं काही नाही की फिक्स घेतलेलं होतं। जेवढी क्वांटिटीत असेल, थोडंसं मागं पुढं होऊ शकतं, पण आपल्या क्वांटिटीनुसारच घेतलं आणि थोडंसं एक मूठभर असं बाजरीचं पीठ टाकलं होतं म्हणून। आणि त्यानंतर मी अर्धा चमचा जो आहे हळदीतला, तो अर्धा चमचा हळद टाकली, 2 चमचे त्यातलेच लाल पावडर टाकली, जेणेकरून लाल पावडर नुसत्या मिरचीची खाण्यापेक्षा लाल पावडर थोडीशी हाती ॲड केली की एक टेस्ट वेगळीच अशी लागते त्यासाठी। आणि हे जे वाटण आहे ते आलं, लसूण, मिरची, जिरी आणि ओवा याचं ते मिक्स वाटण करून घेतलेलं आहे, पाणी न टाकता। तर ते देखील मी त्यात टाकून घेतलं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात तिखट ॲड करू शकता। मी तर जास्त काही घेतलेलं नाही, कारण मुलं खातात त्यामुळे नाही घेतलं। आणि मी ते स्वच्छ असं भांडं देखील पुसून घेतलेलं आहे, स्वच्छ करून घेतलेलं आहे। भांड्याच्या टोपणच्या साईडला सुद्धा लागलेली असतो जो मसाला असतो मिरचीचा वगैरे, तर तो। आणि त्यानंतर बारीक मीठ ॲड केलं, ते पण चवीनुसार, कोणाला कमी मिठाचं लागतं तर कोणाला थोडंसं जास्त लागतं, तर ते पण तुमच्या चवीनुसार। आणि इथं पांढरे तीळ खूप सारे घातलेले होते, कारण थंडीत पांढरे तीळ खाल्ल्याने बऱ्यापैकी सांध्यांचा, गुडघ्यांचा वगैरे हाडांचा त्रास कमी जाणवतो। तर काही जण लाडू देखील करतात, तर मी आज भरपूर प्रमाणात पांढरे तीळ घातलेले होते आणि अर्धी फोड जी होती ते लिंबू देखील पिळलेलं होतं, कारण लिंबाने एक वेगळीच टेस्ट लागते त्यासाठी। आणि ही कोथिंबीर आहे जी की निथळून ठेवलेली होती, ती बघू शकता थोडीशी ओलसर आहे, हाताला पानं चिकटत होती, कट केलेली चिरलेली बारीक अशी, तर मी ती देखील त्यात ॲड केली। आणि अशी दिसताना जास्त दिसतात धुतल्यावर वगैरे, पण वडी केल्यानंतर खूप कमी क्वांटिटीत होती, किंवा पीठ भिजवल्यानंतर देखील ते कमी दिसताना जरी एवढं दिसत असलं तरी। तर इथं मी सगळी चाळणीतली जी कोथिंबीर धुवून ठेवलेली होती बारीक चिरलेली, ती ॲड केलेली आहे आणि पाणी होतं त्यात बऱ्यापैकी असं, त्यामुळे ती पटकन अशी हाताला चिकटून बसत होती। तर मी आता हे ॲड करून घेणार आहे, त्यात सगळे जे मसाले वगैरे टाकलेले आहेत ते देखील सगळं पीठ एकत्र करून घेणार आहे, जेणेकरून त्याचा चांगला चपातीच्या पिठासारखा गोळा होईल त्या पद्धतीने। बघू शकता जसं जसं मळत येईल तसं तसं ती जी कोथिंबीर आहे ती कमी क्वांटिटीत दिसत आहे। आणि जेवढं अगोदर बिना पाण्याचं हे करता येईल तेवढं करायचं, आणि नंतर मी बघितलं पण थोडंसं पाण्याची आवश्यकता लागली, म्हणून मी एक थोडंसंच पाणी त्यात ॲड केलं। एकदम ओतायचं नाही, कारण आपण कोथिंबीर धुवून घेतलेली होती आणि त्याला ओलसरपणा देखील होता, त्यामुळं जास्त पीठ लागण्याची शक्यता असते।
तर तसं न करता अगोदर मोकळ्याच बिना पाण्यानेच मळून घ्यायचं पीठ. आणि लागलंच तर नंतर मी 2 वेळा थोडंसं पाणी घेतलेलं होतं. हे थोडंसं झालेलं होतं जास्त, म्हणून मी थोडंसं परत कमी केलं. आणि बघू शकता आता खूप थोडंसं असं पीठ दिसत आहे कोथिंबिरीचं. ते चांगलं एकजीव केलं जेणेकरून मसाले सगळे मिक्स होतील आणि सगळ्याला तिखट मीठ वगैरे लागेल त्या अंदाजाने. आणि कोथिंबिरीची वडी पण खूप फायदेशीर असते शरीराला. ज्यांना हार्टचा वगैरे त्रास आहे त्यांना देखील कोथिंबीर चांगली हे होते. तर इथं मी पिठाचा गोळा करून फायनली घेतलेला होता आणि कुकरमध्ये शिजवणार होते. तर त्यासाठी मी कुकरच्या भांड्यांना तेल लावून तेलाचा हात पुसून घेतलेला होता, जेणेकरून वडी खाली चिकटणार नाही किंवा त्याचे तुकडे असे पडणार नाहीत. आणि त्यानंतर मी हाताला देखील तेल लावलेलं होतं, जेणेकरून हाताला पण पानाचा वगैरे रोल करताना चिकटणार नाही. तर मी आता एक गोळा घेत आहे किंवा उंडा घेत आहे आणि त्यानुसारच मी ती वडी करणार आहे. बघू शकता एवढा असा घेतलेला होता आणि मी तोच रोल करत होते. बघू शकता थोडंसं पीठ परत ॲड केलेलं होतं, जेणेकरून एकसारखी लेवल होईल त्याची आणि वड्या पण चांगल्या पडतील एकसारख्या त्या दृष्टीनेच. तर असेच मी बाकीचे पण रोल करून घेणार आहे आणि नंतर मी डायरेक्ट कुकरला शिजवणार आहे. आणि मी असेच बाकीचे पण रोल करून घेणार आहे आणि डायरेक्ट सगळे एकत्र कुकरला शिजवणार आहे. तर बघू शकता असा तो झालेला आहे. जास्त पण ॲक्युरेट पटकन येत नव्हता, कारण कोथिंबिरी थोडेसे काळे असल्यामुळे त्याला क्रॅक होत होते त्या आणि थोडेसे काळे पण येत होत्या मध्ये एखादी अर्धी राहिलेली. तर त्यासाठी मी खूप टाईम लागत होता जरा, त्यामुळे एकदम हे केलेलं होतं आणि हाताला पण लागलेलं. नंतर मी पातेल्यालाच हे केलं आणि ते परत तेलाचा दुसरी वडीचा रोल करताना परत थोडासा तेलाचा हात लावला आणि तशाच बाकीच्या देखील रोल करून घेतले. तर हे पण असंच होत होतं. तर थोडासा परत टाईम लागत होता, पण म्हटलं चला केल्याशिवाय तर कोणती वस्तू खायला मिळत नाही. थोडे कष्ट पडले तरी चालतील, पण एखादी वस्तू खायची म्हटलं तर आपण कशी करून किंवा किती कष्ट लागले तरी आपण ती करतोच ना. तर तशाच पद्धतीने हा दुसरा पण रोल केलेला होता. बघू शकता खूप छान असे रोल झालेले आहेत, त्यामुळे एवढं काही वाटलं नाही. आणि टोपाचं पण सगळं मी खालचं पण हे करून घेतलेलं होतं, पिठाचं वगैरे लागलेलं, आणि त्याचं पण ते रोलमध्येच ॲड केलेलं होतं. तर टोटली माझे 6 रोल झालेले होते. खालच्या डब्यात 3 ठेवलेले होते आणि वरच्या डब्यात 3 ठेवलेले होते. तर मी आता डायरेक्ट कुकरमध्ये पाणी घेतलेलं होतं आणि कुकरलाच 2 डबे लावलेले होते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आणि मग कुकरला 5 ते 6 शिट्ट्या केल्या. तर 5 ते 6 शिट्ट्यानंतर वडी एकदम परफेक्ट अशी शिजलेली होती. बघू शकता कलरसुद्धा त्याचा चेंज झालेला आहे वाफ घेतल्यामुळे आणि खूप छान अशी शिजलेली होती ॲक्युरेट. अगदी सुरी वगैरे टोचली तर ती पूर्णच क्लीन निघत होती. तेव्हा समजलं की वडी ॲक्युरेट शिजलेली आहे. बघू शकता गरम होती आणि मुलींना खायची होती, त्यामुळे मी लगेचच करायला देखील सुरुवात केली. मुलांना एखादी वस्तू नवीन करायचं म्हटलं तर खूप उत्सुकता असते करण्याची, बघण्याची आणि खायची सुद्धा. तर मी इथं बारीक बारीक रोल करून केलेले होते आणि त्याच्या वड्या देखील कापून घेतलेल्या होत्या. तर मी इथं थोडीशी वडी परतून घेतलेली होती तेलात, डीप फ्राय केलेली नव्हती, शॅलो फ्रायच केलेली होती. असं थोडं साईडनं तेल टाकलेलं होतं आणि कोथिंबिरीची वडी भाजायला टाईम लागतो. तर मी एकदम मीडियम गॅसवर भाजून घेतलेली होती एक साईड आणि दुसऱ्या साईडला पलटी करून परत मग दुसऱ्या साईडनं परत तेल ओतलेलं होतं. बघू शकता जी खालची साईड होती ती ब्राऊन कलरची झालेली होती आणि कलर देखील खूप छान असा दिसत होता. तर स्लो गॅसवरच मी सगळी वड्या भाजून घेतलेल्या होत्या. तर फायनली वड्या अशा झालेल्या होत्या आणि चवीला अतिशय सुंदर अशा झालेल्या होत्या, कारण पांढरा तीळ टाकल्यामुळे त्याचा फ्लेवर पण खूप छान असा येत होता. बघू शकता कलर पण अप्रतिम दिसत आहे, त्याचबरोबर क्रिस्पी पण झालेल्या होत्या.
कारण त्या स्लो गॅसवर परतलेल्या होत्या. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.